नमस्कार, मी नेहा गायकवाड मेराबरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण आलेलो आहोत बाळकुम येथे। हे बाळकुम ठाणे शहरामधलं एक ठिकाण आहे आणि आपण इथं पाहतोय की हा जो एरिया आहे या एरियातूनच आज आपण लोकांशी चर्चा करणार आहोत, सर्वसामान्य लोकांशी, की आता जसं की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच काय विकास होतोय आणि काय कोणत्या मुद्द्यांच्या आधारे निवडणूक होणार आहे आणि कुठल्या मुद्दे लक्षात घेऊन कोणत्या उमेदवाराला मत करणार आहे ते आपण इथल्या लोकांकडून जाणून घेऊ। निवडणूक अगदी तोंडावर आलेली आहे, काय अपेक्षा आहेत सरकारकडनं? नाही, आता आमच्या इकडे तर व्यवस्थित चाललंय सगळं। आता सरकारकडे अपेक्षा जे आहे ते पाणी बिणी आम्हाला भेटतंय व्यवस्थित। आमचे घर पण आम्हाला आता बिल्डिंग मध्ये देणार आहेत आमचे नगरसेवक आम्हाला। अच्छा, मग हा जो सगळा पट्टा पूर्ण बिल्डिंग मध्ये जाणार आहे? बिल्डिंग मध्ये जाणार आहे। अच्छा, मग त्यामुळे तुम्ही हॅपी आहात? हो, आम्ही एकदम हॅपी आहोत। अजून कोणत्या गोष्टी सरकारने लक्ष द्यावे असं वाटतंय तुम्हाला, की ह्या गोष्टी पण झाल्या पाहिजेत? मला काय समजत तिकडे काय वाटतंय? लाडक्या बहिणीचे पैसे आले का? हो आले, लाडक्या बहिणीचे आले, पण लाडक्या बहिणीचे येऊन काय करणार? महागाई तर कमी करायला पाहिजे। अच्छा, महागाई वाढलेली, महागाई तर वाढलेलीच आहे। मग सरकार केलंय, उपाय केलंय, पण महागाई कमी करायला पाहिजे। महागाईचं काय? अच्छा, महागाई कमी नाही केली त्यामुळे कुठेतरी नाराज आहात? हा, म्हणून मग सरकारला काय सांगाल, म्हणजे जर त्यांचं जर पुन्हा सरकार बनते मग तुमचं काय मत असेल त्यांना? चांगलंच आहे मत। की महागाई बद्दल काय सांगाल? महागाई उलट महाराष्ट्राला कमी करायला पाहिजे, कारण का आता पगार बिगार तर वाढत नाहीये, हाय तेवढंच आहे। मग तेवढं पाहिजे आम्हाला, दुसरं काही नाही। महागाई कमी केलं तर आमच्यासाठी चांगलंच आहे। आणि सरकार कोणतं आता यांची सरकार पूर्ण आले त्याच्यानंतर 2100 रुपये भेटणार आहेत, लाडकी बहिणीचा अमाऊंट वाढणार आहे, मग काय त्याबद्दल? माझी तर अपेक्षा अशी आहे की नाही दिलं तरी चालेल, पण महागाई कमी करायला पाहिजे, बस एवढंच इच्छा आहे। ठीक आहे, थँक्यू। आलेले आहे, काय वाटतंय, कसं वातावरण आहे, कोण येऊ शकतो? नाही, आता तसं काय 100% काय सांगता येणार नाही आपल्याला, पण कदाचित काठावर अविनाश जाधव आणि संजय केळकर यांच्यामध्ये काय आहे, त्यातल्या दोघांमधलं कोणतरी येण्याची शक्यता आहे। अच्छा, संजय केळकर किंवा अविनाश जाधव, बरोबर। पण मग ही जे आता सरकार जे आहे तर त्यांचं काम आवडतंय का, काय अपेक्षा आहेत? नाही, त्यांचं काम तसं काय आहे, चांगलं आहे, तसं कामाबद्दल त्यांचा येत नाहीत, तसं काय व्यवस्थित चाललंय सध्या सरकारचं काम। मग आता काय दुसऱ्या कोणाला तरी चान्स देण्याची इच्छा आहे का? आता वरच्या लेवलनी काय एवढं आपल्याला सांगता येणार नाही, पण त्या मानाने बरं आहे सरकार हे सध्या चाललंय ते। अच्छा, मग काही अनेक मुद्दे आहेत, महागाई वाढले वगैरे, लोक म्हणजे अनेक लोकांचे प्रॉब्लेम आहेत, तर महागाई बद्दल काय म्हणतो? नाही, महागाई दर वाढले, पण लोकांचे इन्कमही वाढलेत ना, तसं काय एवढं काय विशेष नाही, तर नो प्रॉब्लेम तसं। मग काय अपेक्षा काय आहेत अजून सरकारकडनं? नाही, अपेक्षा म्हणजे कसं काय, लोकांना सुविधा, ट्रॅफिकची एक मोठी समस्या आहे ठाणे शहरात, ते सगळं सॉल्व्ह झालं तर लोक आनंदी होतील, तसं काय प्रॉब्लेम नाही। आपल्या एरियामध्ये स्कॉन टेम्पल झाल्यापासून इथलं पर्यटन वाढलंय का? पर्यटन वाढलंय, पण इथल्या स्थानिक लोकांना थोडासा त्याचा ट्रॅफिकचा त्रास व्हायला लागलाय, मगाशी बोलल्याप्रमाणे। माझा स्थानिक रोजगार वगैरे नाही वाढलाय का पर्यटन वाढल्यामुळे? नाही, थोडीशी पार्किंग बिर्किंगची व्यवस्था स्थानिक लोकांना मिळाली, तसं थोडासा त्यांना रोजगाराचा प्रश्न त्यांचा सुटलेला आहे, पण बाकीचा त्रास ट्रॅफिकचा आहेच। अच्छा, ती वाहतूक कोंडी जर झाली ना व्यवस्थित तर व्यवस्थित होईल। इस्कॉन टेम्पल झालं त्या मानाने चांगलं झालं, तसं काय एवढं काय वाईट नाही। गोष्टींवर सरकारने जास्त लक्ष द्यायला हवं। आता काय सांगायचं, कोणाला काय सांगायचं सांग? म्हणजे काय अपेक्षा काय सरकारकडनं? हेंद्र बोलायचं मला नाही त्याच्यामध्ये समजत। काय निवडणूक तोंडावर आलेला आहे, काय अपेक्षा आहे सरकारकडनं? कोणाचं काय बोलणार आहे आपण? पण काय वोटिंग तर देतात ना? वोटिंग देतो आम्ही, पण मग काय अपेक्षा आहे? आपण फक्त वोट देतो, मतदान करतो, पण मतदान करणार आपण मोठा जो दान करू त्याचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे ना? बरोबर। मग त्याचा उपयोग तुम्हाला, तुमची काय अपेक्षा आहे या आता कोणाची पण सरकार त्यांच्याकडे काय अपेक्षा आहे? काय बोलतो, कोणी पण आले निवडून तरी आपलं सगळ्यांची सोयीस्कर पाहिजे ना। अच्छा, हा सध्या त्याच्यामुळे बाकी काय, कोणाला काम नाही, कामं पाहिजे, हे पाहिजे, सगळ्यांना पाहिजेच, बाकी काय आपल्याला अपेक्षा। ठीक आहे, धन्यवाद। इलेक्शन अगदी तोंडावर आहे आणि त्याच्यानंतर मग सर्वसामान्यांना असा विचार येतो मनामध्ये की कोणाला मत द्यायचं, की आता जे सरकार आहे ते चांगलं काम करते की अजून कोणाला तरी चान्स द्यायला पाहिजे?
असं मला वाटतं की नवीन चेहऱ्याला काहीतरी नवीन चान्स द्यायला पाहिजे, कारण की कसे जुने आहेत त्यांना सगळं माहिती असून तो कोण काय काम करत नाहीये. मला असं वाटतं की नवीन कोण चेहरा आला तर ते शायद काम करतील. मला तर असं वाटतं अविनाश जाधवला एकदा संधी द्यायला पाहिजे अच्छा, मनसेंना. अच्छा, म्हणजे ठाण्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्या करतील असं तुम्हाला वाटतंय? हा, करतील, कारण की आता ते काही नाहीये, नगरसेवक पण नाही, आमदार पण नाही, पण एवढं काम करतायत. पण मग इथे आता निवडणुकीच्या ज्या पार्श्वभूमीवर पाहिलं कोणाचं पारडं जास्त वजन आहे? असं तर भरपूर लोक आहेत, बीजेपी वाल्यांचा पण आहे, काँग्रेसवाल्यांचा पण आहे, शिवसेनेचा पण आहे, शिंदे साहेबांचा आहे, भरपूर लोकांचा आहे. पण मला असं वाटतं मनसेवाल्यांनी जास्त काम करतील. अच्छा, मनसेवाले जातं. कोणते 2 कामं सांगा मनसेवाल्यांनी केलेले? असे कोरोनाच्या टायमाला, ज्या टायमाला कोणाकोणाचे म्हणजे बँकचे काय काय काम राहिले होते, तर लोक हप्ते घ्यायला घरी यायचे, तर त्यांनी भरपूर लोकांना मदत करून दिलेत. अच्छा, भरपूर लोकांना काय काय ते करून दिलेत, म्हणजे हॉस्पिटलचे म्हणजे पैसे वगैरे कमी करून दिलेत त्यांनी. अशाच नवीन अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार.